सकाळी मुलांच्या टिफिनमध्ये घाईघाईमध्ये असो का सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारं आणि रोज काहीतरी वेगळं पाहिजे. तर चला मग आज आपण असाच एक वेगळ्या प्रकारचा व झटपट तयार होणारा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत, रव्याचे मेंदूवडे. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. रव्याचे मेंदूवडे बनवण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये 3 वाटी पाणी टाकून घेत आहे. ज्या वाटीने मी येथे 1 वाटी रवा मोजून घेतला त्याच वाटीने इथे मी 3 वाटी पाणी मोजून घेतले आहे. आता आपण या पाण्याला थोडेसे गरम करून घेणार आहोत. आपले पाणी थोडेसे गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून ओवा, 1 बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, तुम्ही हिरव्या मिरचीच्या ऐवजी चिली फ्लेक्सचा सुद्धा वापर करू शकतात. त्याचसोबत चवीपुरते मीठ, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर व 1 टेबलस्पून तेल टाकून घेऊ. हे सर्व टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. आता आपले पाणी चांगल्या प्रकारे कडकडीत असे गरम झाले आहे. आता आपण यामध्ये 1 वाटी बारीक रवा टाकून घेऊ. रवा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये रवा टाकतात तेव्हा पाणी कडकडीत असे गरम करा, पण ते पाणी उकळते असू नये. उकळत्या पाण्यामध्ये रवा टाकल्यामुळे त्याच्या गाठी होतात. रवा चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या रव्याला 2 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात रव्याने सगळे पाणी शोषून घेतले आहे व आता आपला रवा चांगल्या प्रकारे शिजला गेला आहे. आता आपण या रव्याला थंड करून घेणार आहोत. रवा एका बाउलमध्ये काढून झाल्यानंतर आता आपला रवा चांगल्या प्रकारे थंड झाला आहे. आता आपण लगेच याचे वडे बनवण्यास घेऊ. वडे बनवताना तुमच्या हाताला जर वड्याचे पीठ चिटकत असेल तर तुम्ही हाताला तेल लावू शकतात. आता आपला रवा चांगल्या प्रकारे शिजल्यामुळे आपला रवा हाताला चिटकत नाही. ज्याप्रमाणे आपण मेंदूवडे बनवतो त्याचप्रमाणे आता आपण या रव्याचे मेंदूवडे बनवून घेणार आहोत. अशाच इन्स्टंट अशा मेंदूवड्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आता आपले वडे बनवून झाले आहे. वडे तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल चांगल्या प्रकारे कडकडीत असे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बनवून घेतलेले वडे टाकून घेऊ. आता आपण या वड्यांना दोन्ही बाजूने छान असा लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. 1 मिनिटांनंतर आता आपण ह्या वड्यांना एका बाजूने पलटी करून घेऊ. रव्याचे मेंदूवडे तळताना गॅसची फ्लेम कमी करून दोन्ही बाजूने छान असा लालसर रंग येईपर्यंत या वड्यांना तळायचे, म्हणजे तुमचे वडे आतपर्यंत एकदम कुरकुरीत असे तळले जातात. आता आपल्या मेंदूवड्यांना दोन्ही बाजूने छान असा लालसर रंग आला आहे. आता आपण हे वडे तेलामधून काढून घेऊ. गरमागरम असे इन्स्टंट रव्याचे मेंदूवडे बनवून तयार आहे. मुलांसाठी झटपट तयार होणारा नाश्त्याचा प्रकार तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.